संत व महापुरुषांची शक्ती या सर्व प्रेरणास्थानी मूर्ती असलेले सर्व गुरुमाऊलींना मी आधी नमन करतो व सामुदायिक प्रार्थनेच्या चिंतनाला सुरुवात करतो. अष्टक आपण आता सामुदायिक प्रार्थनेचं म्हटलं आणि भजन अर्जीपत बाबाजीचं म्हटलं. या अष्टकामधले पहिले चरण आपल्याला जे दिले ते महत्त्वाचे. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. आता हा मार्च महिना आणि हा 31 मार्च आजचा दिवस, विशेष म्हणजे महावीर जयंती. सम्यक आचार सम्यक विचार या विचाराने चालणारे संत तरुण महात्मे म्हणजे महावीर जैन यांची आज जयंती. जे 24वे तीर्थकार म्हणून जैन मुनींच्या धर्मामध्ये होऊन गेले. या जैन धर्माचे महावीर जैनांचे सर्वात मोठा आपल्याला जो संदेश देतो, जगा आणि जगू द्या. आणि तोच संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या या प्रार्थनेच्या माध्यमातून पण दिला आहे. तो पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी परमार्थमय व्यवहार हो या चरणाची तिसऱ्या चरणावर म्हणजे दुसऱ्या चरणावर रचना केली आहे. त्यावेळेस म्हणतात महाराज परमार्थमय व्यवहार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. मग सामुदायिक प्रार्थना त्यातलीच एक प्रणाली आपल्याला लावून दिलेली आहे. परमार्थमय व्यवहार हा 31 मार्च आर्थिक व्यवहाराचा दिवस असतो, महिना असतो. या आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्या गरिबाचे हाल आणि अपेक्षा आणि महागाईच्या मुळे आपण ग्रस्त होतो. पण हा परमार्थमय व्यवहार आम्हाला जनसेवा शिकवतो. परमार्थमय व्यवहार हा संतांनीच करावा. परमार्थमय व्यवहार हा सामुदायिक प्रार्थनेमधूनच घडावा, ही महाराजांची आर्त होती. राष्ट्रसंतांनी आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्याला या प्रार्थनेतूनच दिलं. परमार्थमय व्यवहार की तथागत गौतम बुद्धांपर्यंत जात तथागत बुद्धांनी वंदनेत आम्हाला परमार्थमय शिकवला. कारण तो परमार्थमध्ये सम्यक विचार होता. सम्यक विचार म्हणजे सुंदर चांगले विचार ठेवणे. या सम्यक विचारांमध्ये सद्भावना, प्रत्येकाच्या विषयी मनातील आंतरिक भावना ही चांगल्या विचारांनी रूढी परंपरेनुसार आम्हाला जी चांगल्या विचारांची रूढी लावून दिली ती सम्यक भावना. ती सम्यक भावना आम्हाला येशू ख्रिस्तांपर्यंत पोहोचली. येशू ख्रिस्तांनी आम्हाला प्रार्थनेच्या माध्यमातून तो संदेश दिला. तो प्रार्थनेमधून विश्व शांतीची देवता पावली. कारण त्या ग्रामगीतेमध्ये पण महाराजांनी येशू ख्रिस्तांना पण मान दिला. त्या ग्रामगीतेमध्ये या प्रार्थनेमध्ये पण येशू ख्रिस्तांना तो मान देऊन आम्हाला महाराजांनी ही प्रार्थना शिकवली. मुस्लिमांच्या अजानमध्ये एक ओवी येते, है फलाह. तुम्ही ज्यावेळेस अजान बोलता त्या ओवीचा एक अनुसार घेतला, एक शब्द घेतला, है फलाह. या परमार्थाकडे, या प्रार्थनेकडे, प्रार्थना ही सेवा शिकवते. सेवा म्हणजे जनसेवा. असेल धन गुण बुद्धी कळा, जनसेवेसी लावू चला, अच्युत म्हणे मग उरेल माती, राम नाम घे कंठी जरा. माणसाकडे धन आहे, गुण आहे, सर्व बुद्धी आहे, मग ते कुठे वापरावी ते महाराजांनी, अच्युत महाराजांनी आपल्या या भजनात सांगितलं. असेल धन गुण बुद्धी कळा, जनसेवेसी वाहू चला, अच्युत म्हणे मग उरेल माती, राम नाम घे कंठी जरा. आपण रामनवमी, ग्राम जयंती सोबत हनुमान जयंती पण करत आहोत. पण या रामनामाचा उच्चारण कधी घ्यावं, हा ती उद्योगाचे साधनमुखी रामनामाचे चिंतन. मग प्रत्येकाच्या हाती उद्योग दिला पाहिजे, पण परमार्थ साधून. परमार्थ म्हणजे जनसेवा. सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे बोलाल त्याची घडते, हसते परस्ते होते त्याचे कार्य तयाचे. ग्रामगीत प्रत्यक्ष प्रमाण. म्हणून ज्या गोष्टीला परमार्थमय आहे, परमार्थ म्हणजे जनसेवा आहे, त्या माणसाची सेवा साधली. आम्ही सामुदायिक प्रार्थना करतो आणि आमच्या घरासमोर येऊन दुसऱ्याच्या घरासमोर येऊन पूजाना टाकतो. याला परमार्थ सेवा नाही म्हटल्या गेली. परमार्थमय सेवा ही ज्यावेळी व्यवहार सेवा आमचा शुद्ध होईल, अति उच्चतम जीवन. ज्या टेबले आम्हाला राष्ट्रसंतांची प्रार्थना, हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. आज पाहता जाती जाती धर्माधर्मात भेदभाव भांडणं होत आहे. पण ही लेश न पावता या गोष्टीला तिटकारा देऊन एकच फक्त विचार ठेवायचा, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोकसुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. या आपल्या लक्ष केंद्रित करायचं असेल या ओवीवर. कारण आम्हाला सर्व धर्म या समाजात, या देशात घेऊन चालायचं आहे. कारण का विविधतेने नटलेला आमचा भारत देश या धर्मात लढत आहे. म्हणून वंदनीय अच्युत महाराजांना त्यासाठी भजन द्यावं लागलं. धर्म ही धर्म से लढते है, दीवाने होकर मरते है. शेवटी काहीच नाही, मातीच आहे.
म्हणून त्यासाठी आम्हाला एकात्मतेचं एक सूत्र बांधण्यासाठी परमार्थमय व्यवहार साधायचा असेल तो प्रार्थनेत अति उच्चतम जीवन म्हणजे परमार्थमय व्यवहार, माझा नाही तुमचा नाही, हा सर्वांचा परमार्थमय व्यवहार साधला पाहिजे. त्यासाठी सामुदायिक प्रार्थना आहे. सामुदायिक प्रार्थना माणसाला मानवता, समानता आणि विशेष म्हणजे आपल्याला बंधुभाव शिकवला. बंधूंनो प्रार्थनेला चला, जागूया आपुल्या माणुसकीला, जागूया स्वतःला नाही माणुसकीला. जे आज माणूस जातींमध्ये विखुरला गेला आहे, जो सर्व प्रत्येक संप्रदायामध्ये म्हणतो तो माझा देव आहे, तो माझा देव आहे. विश्वाची एकच देव, विश्वाची हा एकच देव आहे. विश्व म्हणजे ते अधिष्ठान, मैदान पट बिछाया, डाला एक आसन, सब देवता समाता, या मंदिर या मारा. या विश्वाचं व्यापकता असलेली सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांनी त्याच अनुसरण दिले. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही, जिससे मनुष्य निशंक हो. टुकड्या कहे ऐसा अमर प्रद, प्राप्त हो संसार में, छोड़े नहीं घर बार पर हो मस्त गुरुचरणार में. आम्ही शरीरानं भिन्न असलो, आम्ही विचाराने भिन्न नाही आहोत. हम भिन्न हो दे इस देह से परतत्व से सब एक हो. आम्ही शरीराने जरी वेगळे असलो पण आमचं जो तत्व आहे, जे गुरुदेव हम पुजारी हो तत्व के गुरुदेव के आदेश. मी फक्त अष्टकावरच बोलतो पण अष्टकानुसारच चालतो. मला दुसऱ्या विषयावर हाच विषय घेतो तर हा प्रार्थनेचा विषय हा ग्रामगीतेमध्ये महाराजांनी 2 अध्याय लिहिले आहे. सामुदायिक प्रार्थना आणि दुसरा म्हणजे प्रार्थना विश्वधर्म. तो तुम्हाला सर्वांना एकतेचा एकात्मतेचा संदेश देत आहे. आणि राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना विरचित हे म्हणजे आजच्या युगाचं एक संविधानच आहे. ज्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश चालवण्यासाठी संविधान दिलं आणि आमचा माणूस चालवण्यासाठी जे संविधान चालवलं आहे ते म्हणजे सामुदायिक प्रार्थना, ज्यामध्ये विश्वाचं, स्वतःचं आणि जनतेचं, गावाचं आणि तालुक्याचं, जिल्ह्याचं, सर्व देशाचं कल्याण या सामुदायिक प्रार्थनेत आहे. आम्हाला फक्त एकाच रांगेमध्ये बसून महाराजांनी प्रार्थना आणि फक्त प्रार्थना झाली आमच्या घरी जा आणि बस मोकळे व्हा असं नाही, पण महाराजांनी त्यामधून कर्म सांगितले. छोटे न हम बुद्धीचे, आम्हाला महाराजांनी सांगितलं आम्ही बुद्धीनं छोटे नसलो पाहिजे. आम्हाला प्रत्येकाचं अर्थ, प्रत्येकाची हाक आमच्या कानी आली पाहिजे. त्यासाठी प्रार्थना. प्रत्येकाला आम्हाला शिस्त लावून दिलेली आहे, बसण्याची पद्धत, उठण्याची पद्धत, पण त्यामध्ये मुस्लिमांपासून जी घेतण्याची पद्धत, दर्शन आपण शेवटी साष्टांग सामूहिक नमस्कार करतो, त्यामध्ये महाराजांनी पद्धत लावून दिली. ही पण आपल्याला एक प्रेरणा आहे. म्हणून सर्व धर्मांचा समन्वय, परमार्थमय व्यवहार हो त्याच्यातच आला आणि सर्व धर्मांचा समन्वय विश्व शांतीचा उपाय. जगामध्ये आज जो अंधकार जातीयतेचा तेढ निर्माण झाला तो इथंच नाही सावतो. भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले, तोडण्या येई बंधना, कधी येशील मन मोहना. आपण कृष्णाला हात देताय महाराज, शेवटी आम्हाला माणूस द्या, माझा माणूस द्या. तो माणूस कुठे भेटत आम्हाला? तो सामुदायिक प्रार्थनेत. म्हणून महाराजांनी बंधूंनो प्रार्थनेला चला आणि हा संदेश दिला. आणि तो बंधूंनो म्हणून आपल्याला मित्रांसारखी, आपल्या स्वतःच्या भावासारखी आम्हाला हात दिली. त्याचसाठी परमार्थमय व्यवहार करण्यासाठी अतिशुद्ध हो आचार से अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. त्यासाठी आम्हाला यासाठी ही सामुदायिक प्रार्थना आहे. सामुदायिक प्रार्थना ही अष्टकात जरी आपण घेतली, या 832 ओव्या महाराजांनी दिल्या. या 32 चरणांमध्ये फक्त संपूर्ण मानव जीवनाचं सार सांगितलं आहे. आम्हाला नाही स्पृश्याने अस्पृश्याने कोणी नाही, फक्त आम्हाला एकच, तो म्हणजे आम्हाला विश्वव्यापक असलेल्या आमचं अधिष्ठान. कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही चालीरीतीचा माणूस या सर्व धर्म आपल्या या प्रार्थनेत सामावून एका आसनी बसून सर्वजण एकाच सारखे. मला एक शाळेचं उदाहरण आठवते. शाळेमध्ये आपल्याला प्रत्येकाला एक सारखे कपडे असतात. कोणाला खाली आता मी पांढरा शर्ट पांढरा पॅन्ट घातला आहे आणि शाळेमध्ये पण समजा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट दिला आहे आणि डोक्यात भव्य टोपी, ही आपल्याला शाळेची एक कल्पना मांडलेली आहे. महाराजांनी आपल्या गुरुकुंजात ठेवलेली पद्धत अजूनही तशी. पण त्या प्रार्थनेमध्ये शाळेमध्ये प्रत्येकाला एक सारखी शर्ट दिली आहे, पण कोणाला असा रंगीबेरंगी वेगळा दिला नाही, कोणाला वेगळा दिला नाही, एक सारखाच शर्ट दिला आहे. तो का बरं? या देशामध्ये भारत देश हा विविधतेने नटलेला, त्याचं एक प्रमाण आहे. ते म्हणजे या भारतात जातीयवाद उलट आहे, ते भेदभाव आहे नाही. हा मुलगा प्रत्येक हा एक समान आहे. शिक्षकांसमोर एकच विद्यार्थी आहे, तो म्हणजे फक्त माणूस घडवण्याची एक शाळा, पाठशाळा म्हणजे ते सामुदायिक प्रार्थना. आणि दुसरी माणसाला माणूस घडवण्याची शाळा म्हणजे आपली गावची शाळा आणि ती कोणती विश्वातील शाळा. म्हणून एक सारखा शाळेचा ड्रेस आहे.
म्हणून विविधतेने नटलेल्या देशात आपण प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे, हे मुलांना प्रतिज्ञा शिकवल्या जाते. हीच ती प्रार्थना माणसाला माणूस बनवण्याची शाळा आहे. आणि हे आज मी मुलं बघतोय, लहान लहान मुलं आपली प्रार्थना करत आहे. खरंच सर्वात मुलाची गोष्ट आपल्यासारखी आज प्रौढांची जेवढी गरज सामुदायिक प्रार्थनेला आहे, त्यांचं मार्गदर्शन या मुलांना राहील. आणि हे मुलं उद्याचे भव्य नागरिक आहेत आणि हेच मुलं उद्याचे करते आणि करते पुढारी आहेत. आणि यांनीच ही प्रार्थना पुढे देऊन समोरच्याला म्हणजे त्याच्या समोरच्या व्यक्तीकडे दिली तर ही प्रार्थना अजून चांगलं स्वरूप घेऊन विश्वशांतीचा जो महाराजांनी संदेश दिलाय, परमार्थमयाचा व्यवहाराचा संदेश दिलाय, तो यातून साकारला. वंदनीय अच्युत महाराज एका सुविचारात सुंदर लिहितात, म्हणतात की मानवी जीवन विकासाचा पाया म्हणजे बालपण. आणि मानवाला लहानपणी बालपणी जो चांगले सुसंस्कार दिले त्याचा माणूस चांगला रीतीचा उच्च विचाराचा बनतो. ते खरंच या कवड्या कवड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकासाचा प्रगतीचा समाजी शेकडो महापुरुष हे आपल्याला याचं प्रमाण आहे. खरंच या लहान मुलांचं कौतुक आज मी पाहतो. आणि आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी या प्रार्थनेत येऊन बसतात आणि या मुलांना काय सुसंस्कार तुमच्या एवढ्या या लहानशा गावात जे विचार पेरत आहात, ज्या गावी संतांचा संत श्री मारुती महाराजांचा एक पदस्पर्श लाभलेली भूमी, पुण्यभूमी आज एवढ्या स्वरूपात आणि राष्ट्रसंतांची आपण ग्रामजयंतीचा मंत्र घ्यावा नवा, देशात समता नाव दवा, ज्या समतेचा संदेश देण्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना बांधत आहोत. ही खरंच मनाला आदर्शदायी आणि मनाला खरंच आनंद होतोय की ही सामुदायिक प्रार्थना आज महाराज जरी असते, वंदनीय राष्ट्रसंत जरी वरून आकाशातून पाहत असेल तर त्यांना आनंद आहे. लहान मुलं चिपड्या काय वाजवतात, ताडका वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, सोबत रांगेत येऊन एका जागी दिवा अधिष्ठानावरचं सर्व साफसफाई, मनाला आनंद झाला. ही प्रार्थनाची प्रणाली माणसाला माणूस पण शिकवते. हीच आमची प्रार्थना मानस आणि मानस असं वागणे. त्यासाठी सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांनी लावून दिली. हे प्रार्थना गुरुदेव असे या स्वर्गमय संसार हो, पण तो स्वर्गमय संसार मला आपल्या विचोरी गावातून दिसत आहे. या विचोरी गावातून या लहान मुलांच्या माध्यमातून तो स्वर्गमय संसार आणि आपल्या प्रौढांच्या मार्गदर्शनातून जसे गुरुजींनी द्यावे असे धडे आपला आदर्श ठेवून पुढे तुम्ही त्यांचे शिक्षक बनून तुम्ही सर्व काही या कार्यक्रम करून घेता आणि या विद्यार्थ्यांना पण मदत करून त्यांची माहिती ऐकून सर्व हा कार्यक्रम पुढे रेटता. यात खरा आनंद. ही सामुदायिक प्रार्थनेची खरी पद्धत. बंधूंनो प्रार्थनेला चला जागूया आपुल्या मानसतेला. कारण का ही बंधूंना आपल्याला सर्वांना म्हटलं आहे, या लहान मुलांना पण म्हटलं आहे, आपल्याला आणि तुम्हाला पण सर्वांना म्हटलं आहे. म्हणून ही सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली राष्ट्रसंतांनी आपल्या या इथे लावली. आणि राष्ट्रसंतांनी म्हणजे आपल्यासारख्या लहान मुलांच्या हातून करून घेत आहे. आणि ग्रामजयंतीचे कार्यक्रम सांगायचे झाले तर थोडक्यात गावी होतात, पण हे आदर्श पद्धत आणि उच्चतम जीवन जगण्याची पद्धत जी रांगे म्हणजे मैदान है शिस्त का रंगीला मंदिर हे हमारा सबके लिए खुला है मंदिर हे हमारा म्हणतो, ही फक्त भजनच पाहतो, भजनच म्हणतो, पण ह्या भजनापुरतं राहिलं. पण आज मी प्रत्यक्ष प्रमाण बघतोय की आपल्या या विचोरी गावात कोणी उच्च नीच नाही, सर्वात स्वभाव येथे कोणी उच्च नीच नाही. म्हणून महाराजांनी या समुदाय प्रार्थनेची कितीही गोड ही प्रणाली म्हणजे ह्या प्रणालीतून आम्हाला माणूस पण घडण्याचा एक प्रार्थना अर्चव करतो. आणि ऐ विश्व के चालक प्रभू मुझ में समझ दे विश्व की इस अखिल मानव धर्म के आदर्श उच्च वेशकी. मला फक्त एवढं दान द्या, फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे गुरुदेवांना, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. या प्रार्थनेच्या माध्यमातून फक्त समानतेची मानवतेची भिक्षा घेऊन राष्ट्रसंतांना वंदन करून व सर्व तुम्हाला सर्वांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि तुमच्याच मातांना आई मंजुळा समजून मी माझ्या लांबलेत प्रार्थनेत 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय गुरु.